फक्त एक 10 ते 15 मिनिटाची बारी करणार आहे. आयोजकांना सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या रसिक मायबापांना माझ्या दुसऱ्या फेरीचा मानाचा मुद्रा करतो. युट्यूबवर जे आहेत त्यांना विनंती आहे, आता तुम्ही 15 मिनिटाची बारी 10 ते 15 मिनिटाची बारी झाला पण अशी बारी करणार सचिन बुवांना बारी झोपली पाहिजे, या मेवड्याला बारी झोपली पाहिजे. आणि अशा या पेटाळ बुवांमुळे आज आपल्या मंदिराचं पावित्र्य नष्ट होत चाललंय. आणि अशाला बारी देण्याआधी दुनियाने विचार करायला हवा. यांच्यापेक्षा कितीतरी बुवा चांगलं चांगलं आहे. या मेळ्याला पेटाळाला बारी देण्यापेक्षा चांगलं बुवा आणायचं आणि चांगला कार्यक्रम करून घ्यायचा. आम्हाला असं का करावं लागतं मित्रांनो, आम्हाला असं का करावं लागतं याचं खरं कारण आहे हे बेवडे ज्या घरात कामले त्यांनी सुरुवातीला 90चा बेल मारला, पण आता आमच्या समोरून येताना आधार दुसऱ्याचा घेत होते. मेल्याची पावलं काय ठिकाणावर सचिन बुवा आणि मोठं जोडीला कुत्रा ठेवलाय. वाकड्या मेढीला मोठं वाकडं नियम काढणार. एक शब्द म्हणतो हराण्या म्हणतो आठवा. अरे मेल्या सचिन, तू जर पिऊन असला तर तुला तो शब्द पुन्हा एकदा गाण्यात टाकायची मला गरजच आहे. तुझी तुला लायकीच तेवढी आहे. आणि तू काय म्हणतोस हे कुत्र नुसतं भोकण्यासाठी आहे. हे काय शरीर इकडं असतं, बायकाला शरीर तिकडं इकडं तिकडं सगळीकडे असतं. बुवा मी भजन करतो, कीर्तन करतो, नमन करतो, कारण कोकणच्या लोककलेचा मला अभिमान आहे. बुवा काय म्हणतो, हा बुवा फक्त 500 रुपयाचा लायकीचा, हा माझी चप्पल उचलण्याच्या पण लायकीचा नाही. अरे एवढ्या गुलामा जो पितो, विकास दादा जो पितो, माझा मी दोन कसा सांभाळू, ही झाली भूमिका. माझा मी दोन कसा सांभाळू. अरे एवढ्या जो पितो तो सदैव नरकात जातो. तुला मी आठवणीत सांगतो, तुझ्या चप्पल उचलण्याच्या मी लायकीचा नाही, बरोबर आहे, पण बेवड्या जेव्हा पावलं टाकत 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 जातो ना, तो एक तर नरकात नाही तर चप्पल त्याची काही धड नसते. त्याच्यामुळे तुझी चप्पल उचलण्यापेक्षा मी माझ्या माय बापाचं उचलेन. आणि तुझं म्हणणं हा 500 रुपयाचा गडी. बेवड्या सचिन खेळ म्हणणं आलाय बारी करायला गुलामा, पण या कोकणच्या लोककलेचा वाटोळा केलास तू गुलामा. अरे तुझ्यासारख्या या खानेड्या मुलांमुळे आज या लोककलेचा खऱ्या अर्थानं रास व्हायला लागलाय, नाश व्हायला लागलाय. आणि म्हणतो 500 रुपयाचे लायकी नाही या मुलांची. आणि साधा आपला माऊली माऊली गुलामा, माऊली शब्द तुझ्या तोंडात शोभत येत नाही. अरे मूल पिऊन आलास मूल, आणि साधा आपला माऊली असं करू, माऊली तसं करू. आणि या ठिकाणी हे बुवा भिकारी आहे, हा बुवा पुत्र आहे, असं काय भरपूर काय म्हणून गेले. पण बुवा हा बुवा कुत्रा असेल, अरे आज तू रणात कुत्री आहेस, आज तू रणात बाई आहेस. मी बापे मला आज या ठिकाणी निश्चितच अभिमान आहे माझा. हे बघ भाडवा सरलाय, सगळं महिने सरत आले, ऑक्टोबर नोव्हेंबर दिवाळी, आता दिवाळी डायरेक्ट इडं भरायचं काम. राहिले गेलेलं काय भाग होतं ते पण झोडून टाकलं. आडव्या बिडव्या दादा झाले ना जोडणी बरोबर, मोजून झाले ना, घरात भरवाय ना सगळं. या मुलाला खास काय, या मुलाला या बेवड्याला आता खास काय. आणि आयोजकांना माझी विनंती आहे, याला पागरट नाही, याच्या पाणीच्या पुढं बघा आज अडवतो म्हणा. हिंमत असली तर तू रणात ये. बेवड्या सचिन, माझ्याकडे 2 गाडी आहे. आज सचिन दादा घोडांची गाडी तुझ्या पुढे, तुला माहिती नसेल मुलाला, असा तुला आज चेचणार आहे. अरे तू गाडीत न काय पाखरड मधून पुढे जाणार नाही, तुझी हिंमत नाही. आयोजकांना माझी विनंती आहे, आयोजकांना विनंती आहे, गुलामाचं पाकिट भरू नका. तो आरतीला आम्ही त्याला बोलवतो, दादा तू गाडी दादा
आरतीला बोलवतो गुलामाला डुलर डुलर का व्हायला पण येतो लाज नाही मिळालेला लाज नाही अहो कार्यक्रम या बुवा बरोबर करायचे म्हणजे आता आम्हाला थोडासा विचार करावा लागतो या बुवा बरोबर कार्यक्रम करायचे म्हणजे आम्हाला विचार करावा लागतो कारण दिवाळीतल्या चकलीने चिवडा खातो हात एवढा एका चकलीवर की बियर संपवतो आज तुम्हाला सांगतो ज्या घरात राहिला तरी पुढच्या वर्षी मला वाटतं ती काही तयार होणार नाही मेण्याची ग्लास किती मेण्याचा किती मसाला तिथला जर पसारा बघितला ना पसारा वाटत लागली घराचं काय घरात नाही या बुवाचं पुन्हा सांगतो तुम्हाला बरं असू द्या एक गाणं घेतो या ठिकाणी बघा व भरपूर काय काय बोलून गेलाय त्याला आज तसा सोडणार नाही कारण या बुवाचा इतिहास माझ्याकडे पण आहे पण त्याआधी एक गाणं घेतो लक्ष असू द्या कारण दारू हे अतिशय वाईट आहे आणि दारूमुळे दादा कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले तो माझं जाहीर म्हणून तुम्हाला एकच सांगणं अरे आता सुद्धा काय तुझं काय पडल्यासारखं मी यालाच तो पण इकडनं डोलत काही संपवली मी असं केलं मी तसं केलं मी तुझ्या अंगात रान आहे काय त्यानंतर तुला असं आणायला गुलामा म्हणून तुला तुळशी पत्राचं महत्व समजून सांगितलं एक तुळशी पत्र खा नाहीतर शेवटच्या वेळेला तुझ्या गळ्यात तुळशीची माळच गुलामाने एवढ्याच लायकीचा आहेस तू किती चांगले मुद्दे दे तू किती चांगली बारी कर पण वाईटाचा शेवट हा नेहमी वाईटच असतो म्हणून गुलामा तुला सांगतो जेव्हा एकनाथ टिके आणि सुनील शिवण असेल तेव्हा तुझी सगळी हवा राहिलेली ती काढण्याची जबाबदारी आमचे विषय कसा देतो बघा लक्ष असू दे शक्ती तुऱ्याचा गंध ह्या बेवड्याला कळलाच नाही दारू न पिता सावण्यात कधी आपल्याला उभा कधी राहिलाच नाही हे भीक माग्या बुवा हे भीक माग्या बुवा हा भारत कधी सरळ गेलाच नाही आई शपथ सांगितो तुम्हाला या बुवाकडे अरे कोणता कलाकार टिकलाच नाही अरे पावसाला छत्री आणि मुतायला मुत्री ए पावसाला छत्री आणि मुतायला मुत्री आणि माझ्या जोडीला ही भेटली आणि खेळची काली कुत्री हे दारूचं लक्षण नाही हो ठीक हे मागायला लावी तुला ती भीक हो दारूचं लक्षण नाही हो ठीक हे मागायला लावी तुला ती भीक अरे घराचा सून सुंदर परी अरे घराचा सून सुंदर परी म्हणतो शेजारी म्हणतोय बरी नाही कदम धाऱ्यावरी नाही कदम धाऱ्यावरी हा फिरतोय वाऱ्यावरी नाही कदम धाऱ्यावरी हा फिरतोय वाऱ्यावरी नाही कदम धाऱ्यावरी हा फिरतोय वाऱ्यावरी
ए बेवड्या शंकण्या लग्ने काय मारायचं नाही, काय चॅलेंज करायचं मला करायचं. कारण मी तुला सांगितलं होतं जर गुलाबा तू पिऊन नसशील तर दुसरी बारी मी करणार आहे. पण तुझा एकही दिवस असा जात नाही ए बेवड्या, तुझा एकही दिवस असा जात नाही सूर्य उगवायच्या आधी तू नुसता पिऊन असतोस. आता मेले तुला गाडीत पण मला वाटतं आपले ढोलके पटू आहेत ना अशी जागा ते पण धरून देतील, तुला मागच्या सीटवर बसवतील, तुझा पाऊंच्या करतील. मी याला इकडं तिकडं नुसता ढकलत असतो. परवा भरसवण्यात बघितला तेव्हा तू विंडो सीटला राहू नको, नाही तर कसं होईल पाथरणला कार्यक्रम केला आणि मेला पालीच्या त्या पुलावर खाली गेला. गुलाबाची झेप आवडत नाही असं लक्षात येणार बुवा. म्हणून आपली काळजी म्हणजे कसं पुढच्या वेळेला मेला कधीतरी आपल्याला भेटलं तर सोलायला बरा, याला साल्या करायला ह्याची बरी पडते. वर्मी घाव घातला म्हणून तुला पण वर्मी देतो बघ कसा. अरे तुझी गुलाबा लायकीच नाही. डीके बुवाने एका वर्षात पराक्रम केला, त्याला एक सुंदर गीत नावाचा मुलगा आहे. तू गुलाबा लग्न करायला किती वर्ष लावलीस? बादशाह कलाकार होय, मोठा बादशाह कलाकार इकडं तिकडं मिळालास. काय फुगवेगिरी केलीस ती मला माहिती नाही काय? अरे किती जणांना फुगवलं तुझ्या कुटुंबात का गुलाबा पाया गेलं. अरे दुसऱ्याबद्दल जेव्हा बोलतोस ना तेव्हा स्वतःचं भान ठेव, कारण आज सुनील शिकवण आणि एकनाथ टिके आहे. अरे तू पीके हा पीके दादानो, पीके म्हणजे पोस्ट कर्मचारी. मी याला काय गोलपाटे उचलतो का काय पोस्टमन टाकायला कसली बोलवलं मला म्हणतो 40,000 पगार आहे. अरे मी याला सरी रोज कार्यक्रम करतोस. कुणी 5,000 दिला तरी तिकडे धावतोस, कुणी 10,000 कबूल केला तरी बारी घेतोस. नुसतं आपला गँगला पियाचा पुरता पैसा झाला म्हणजे तुम्ही बारी झाली. गुलाबा तू इतर बुवाना म्हणतोस तुझ्या अंडरवेअर वर होल आहेत काय? तू घरात जाऊन तपास. गुलामा बेवड्या घरात जाऊन तपास, तुझ्या चाळण झाले अंडरवेअरची जाडा रवा बारीक पीठ. तुला का सांगतो? तुला जाडा रवा बारीक पीठ का सांगतो? गुलाबा माझी 500 रुपयात लायकी काढतोस. माझा स्वतःचा व्यवसाय, मी दुकानदार आहे. अरे तुला कुस्का बटाटा आणि कुस्का कांदा वेचायला सचिन. अरे बोलताना जीभ कशी पण घसरते म्हणून बोलायचं नाही. गुलाबा माझ्याकडे व्यवसाय स्वतःचा आहे. 500 रुपयापेक्षा मी स्वबळावर कमावतोय आणि तू जे कमावतोयस ना सकारामाच्या ड्युट्या. तुझा बापूस सकारा, माझा बापूस तुकारा. दोघांच्या नावामध्ये राम आहे. पण त्या सकारामाचा दिवटा 11 वर्षात म्हणे मी गायन सुरू केली. अरे 11 वर्षाच्या बकऱ्या 17 वर्ष असं जे काही गायन करतोस त्या 17 वर्षामध्ये तुझा जर मी आलेख काढला गुलाबा तो तुझा चढता आलेख आहे. तू 90 पेग मारतोस. आता मला वाटतं 4-4, 5-5 क्वार्टर गुलाबाने उचलला संपवतो. तुझं सगळं गेलेलं आहे, तुझं सगळं बाद झालेलं आहे. युट्यूब वाले आठवणीने टाका. फक्त आज त्यानं मला शिवी दिली नाही या बेवड्यानं. कंट्रोल केला त्यानं स्वतःला. दुसरं गाणं घेतो आणि काही शब्द त्याला बोलून टाकणार आहे. आता कसं? कारण या ठिकाणी पुन्हा एकदा विषय कसा देतोय? शास्त्र आधार असायला पाहिजे. 5 पांडवांचा विषय आपण समोर देतोय आणि या 5-5 जणांनी कसं काय कुटुंब चालत कसं काय तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे मित्रांनो. आणि हा पेक्षा हुशार आहे ना, त्याला कळू दे या 5-5 जणांची कोण होती माहिती आहे ना. चला विषय कसा आहे? अरे सचिन तुला मी धरून अरे सचिन आज तुला मी धरून या शक्ती तुझ्याच्या सामन्यामध्ये अरे तुझा मी पाडावा. अवघड तुझी ही वेळती होती
अवघड तुझी ती वेळही होती लपवलेच धनी तुझे होते पाच पाच ग बाई राखली तुझी लीला धनी तुझे होते पाच पाच ग बाई राखली तुझी लीला धनी तुझे होते पाच पाच ग बाई राखली तुझी लीला धनी तुझे होते पाच पाच ग तुझ्या कानात काय उंदीर मुतून गेले काय रे बुवा हे बेवड्या तुला काय ऐकायला आलं नाही काय रे अनयाची नार मी बोललो गोकुळची नार आडवा रे तिला जिरवा रे तिला लपवा रे तिला झुकवा रे तुझ्या कानात काय शिरलं मला माहिती नाही पण सचिन तू नाच करू शकतोस पण आज तुझं मी बारीक पार्किंग केलंय गुलामा तू नाच करू शकतोस पण तुझ्या पोटात जर ती नसेल ना तर तू काहीच शब्द बोलू शकत नाहीस मला पूर्ण अभ्यास आहे आणि माझा आयोजकांना चॅलेंज आहे आज या ठिकाणी युट्यूबरवाल्यांना चॅलेंज आहे ज्या दिवशी हे पेताड पिऊन नसणार त्या दिवशी रंगमंचावर एक शब्द पण बोलणार नाही गुलामाकडे हाय काय साठा जरी मोठा असला तरी त्याला अमृत जे आहे पाठीमागनं जी दारूची सांगड आहे गुलामाला त्याच्यामुळे शब्द सुस्त आहे नाहीतर याच्याकडे काय सुद्धा नाही वसडा नुसता बोर्ड काय आज तुला मी बोलल्याशिवाय ठेवणार नाही कारण तू पण काय काय बोलून गेलास तुला उत्तर देणं तेवढंच गरजेचं आहे शेवटी माकड काय म्हणतं माझीच लाल पण ती लाल करताना पण विचार करायला लागतो गुलाम लाल म्हणजे किती लाल तुझं पाणीतनं बाहेर जाताना म्हणतो का लाल गुलामा तुला आज मी सोडणार नाही तू चॅलेंज केलंस ना आयोजकांना पण माझं सांगणं आधीच मी त्याला विनंती केलेली गुलामाचं पाकिट घेऊ नका आणि पाकिट पण याला गडबडीने 100 रुपये दिलं तरी या पलीकडे जाय वर्षीकडे जाय आणि याला घटा पाणी न टाकतात एवढ्या पण असं या माकडाची किती लाभ करायची ते करू द्या पण माझ्या पद्धतीने त्याला कशी काढ देतोय लक्ष असू द्या या माकडाचे ढकल बाई अगं बाय 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 या माकडाचे ढकल बाई फटी तुनी शेपुयाचं निघते नाही फटी तुनी शेपुयाचं निघते नाही तुझ्या घरावर कधी न भाव गेले
आतापर्यंत मी समजत होतो मराठी गाणं आहे, चांगलं बोलणे, चांगलं सगळं बोलणे, पण आता भैयाकडे बसू वळायला लागला. एवढ्या खालच्या पातळीला गुलाबा जाशील असं मला वाटलं. मी अपेक्षा पण तुझी केली नव्हती. मला म्हटलं होतं हा नक्कीच आजच्या बारीला चांगला सुधारला, पण ही कुत्री कधी जन्मजात सुधारणारी नाही आणि याची दारू कधी बंद होणार नाही. निश्चित सांगतो बरं ते दादा, निश्चितच बारीची आपण सांगत इकडे वळतोय. पण मित्रांनो, ज्या लोकशाहीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही लोककला पसरवण्याचं त्यांनी काम केलं, केवळ या भागापुरतं नाहीये, केवळ या तालुक्यापुरतं नाहीये, केवळ या जिल्ह्यापुरतं नाहीये, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पहाडी आवाजाचा लोकशाहीर म्हणून त्यांनी त्या आदरणीय घराने या शाहिरांबद्दल दोन शब्द बोलणाऱ्या आणि सांगता करण्यापूर्वी त्यांच्यावरती फरमाईश गीत गाणार आहे. म्हणून म्हणतो काळाला जर झडप घालायची होती, जर काळाला नवचैतन्य उडवून न्यायचं होतं, तर काळाला थोडी वाट पाहायला हवी होती. कारण तुमच्या आमच्याचं लाडकं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाच्या जोरावरती सुशांत असेल, त्यांचं घराणं असेल, आज 5 वर्षी असेल, संपूर्ण आपल्या निश्चित शाहीर म्हणून काळोखाच्या गर्भातून येणाऱ्या आशिषच्या किरणांची आम्ही वाट पाहतोय की तुमच्या सारखा तेजस्वी या भागामध्ये, या पात्रात विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये, या निश्चित आवारामध्ये, या गावामध्ये जवळूकता हिरेची आम्ही वाट पाहतोय. आणि हीच एक भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या चरणी अर्पण करतोय. या कार्यक्रमाला पूर्ण विराम देण्याचा Dewa
आपण प्रत्येक या मातृभाषेला संपूर्ण पंचक्रोशीने आपल्या समाजामध्ये आणि म्हणून म्हणतो असा हा हिरा पुन्हा एकदा या ठिकाणी जन्माला यावा हीच एक आदरांजली या ठिकाणी अर्पण केलेली आहे. आणि मित्रांनो आता मात्र दोघांमधून कोण सरस करता तुम्ही ठरवाल युट्यूबवर कुठे टाकतीलच, पण आतापर्यंत गाणं तुमचं मनोरंजन करण्याचा आम्ही दोन्ही शाहिरांनी प्रयत्न केला, पण जे चांगलं असेल ते फक्त चांगला बघूनच जावं आणि जे वाईट असेल ते या ठिकाणीच ठेवण्याचा प्रयत्न करूया. आणि आजच्या या बारीचा समारोप करतोय, सांगता करतोय. मी बघा मी माझा कधी न्याय विसरलेला नाही. शाहीर कोणाला विनंती करतोय तुम्ही आपल्या आरतीला या, कारण प्रेमानं माझं कसं रंगमंचा पुरतं असतं, दुसऱ्या दिवशी बोलण्याची काही नाही. चला ठीक आहे. गराडे तुम्हाला विनंती आहे, सुशांतला आपल्याला विनंती आपण या वाणीची सांगता करण्यासाठी आयोजकांना विनंती असेल कृपया आपण रंगमंचावर सुशांतला वेलकम. राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम भक्त
Thank you.